सकाळी सकाळी आईने इथे मस्त बदामीचा शिरा केला होता आणि तो खाल्ला वगैरे, आपुला वगैरे खाऊ घातला आणि मी गेली उन्हात वर बसण्यासाठी. आता आंघोळ वगैरे झाली होती आणि केस वाळवायचे होते, त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ उन्हात बसूया. आणि मग ते झालं. तोपर्यंत मी इकडे घराचा कलर दिलेला बघत होती. तर घराचा कलर दिलेला असा काही दिसत होता आणि मस्त छान वाटत होता. नंतर कपडे झाले होते मशीनमधले, तेच वाळवट टाकले वरती आणि मस्त छान गावाकडे बाया अशा उन्हामध्ये बाहेर बसतात आणि छान बोलतात पण. तर असं काहीतरी सुरू होतं. मम्मीने जेवणामध्ये इथे पनीरची भाजी, भात आणि पोळी वगैरे बनवली होती आणि इकडे मस्त तिळाच्या वड्या पण बनवल्या होत्या खूप दिवसानंतर. आता संक्रांत जवळ येते, त्याआधी आमचं बनवून होतं एकदा दोनदा. आणि इथे कुंड्यामध्ये खूप सारे झाडं लावलेले होते, तर तेच मी तोडून टाकले होते कारण की खूप विचित्र दिसत होते आणि जिकडल्या तिकडे त्याची वाढ झाली होती. इथे आईने मेथी पण लावली होती, तर ती छान दिसत होती त्यामुळे ठेवली. आणि मग थोडा वेळ उन्हात टाइमपास केला कारण की आपू झोपलेली होती, असं काही काम करायला पण नव्हतं. आणि इकडे भाऊचं नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. आता जेवण वगैरे झाले आणि त्याचं काम सुरू झालं. इकडे आपूने मंदिरात काय एक पण देव व्यवस्थित ठेवलेला नव्हता, जिकडे तिकडे तिचं चालू होतं ठेवणं. जेवणं वगैरे झाले. इथे आई मला सोप सुपारी देत होती आणि मग शेवटी आपूचा मुन्नू पण सापडलेला होता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.